24 मे 1971 स्टेट बँकेच्या दिल्लीतील एका ब्रांचमध्ये एक फोन वाजतो। बँकेच्या कर्मचाऱ्याने फोन उचलताच समोरचा व्यक्ती मॅडम प्राइम मिनिस्टर बात करना चाहती है म्हणून फोन ट्रान्सफर करतो। समोरून साक्षात देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी बोलायला लागतात आणि म्हणतात हमारा एक आदमी आएगा उसे 60 लाख रुपये दे देना। आणि या फक्त एका फेक फोन कॉलवर SBIने कसली चौकशी न करता 60 लाख रुपये त्या माणसाला दिले होते। आणि आज देशाचे सर्वोच्च न्याय मंदिर म्हणून सुप्रीम कोर्टाने फक्त एक इलेक्ट्रल बॉन्डची माहिती मागितली आहे, तरी SBI किती आडेवेळे घेऊन माहिती देते। तरी सुप्रीम कोर्टाने व लोकशाहीचं हित जपणाऱ्या काही वकिलांनी देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा लीगल स्कॅम कम वसुली रॅकेट एक्सपोज केलंय। गेल्या 5 वर्षात 22,000 बॉन्ड विकून 16,000 करोड रुपयांची देवाणघेवाण झाली। क्विड प्रो क्वो या लॅटिन भाषेतील शब्दाला साजेस असं राजकारण सध्या आपल्या भारतात झालंय। या शब्दाचा अर्थ होतो समथिंग फॉर समथिंग, म्हणजे याच्या बदल्यात ते। आणि याच वसुली रॅकेटचं म्हणजे इलेक्ट्रल बॉन्डचं हे संपूर्ण प्रकरण किती घाण चिखलाने भरलेलं आहे पाहूयात या व्हिडिओमध्ये। या संपूर्ण प्रकरणातला सर्वात पहिला प्रश्न, इलेक्ट्रल बॉन्ड म्हणजे काय व तो कोणी बनवला व का बनवला? तर 2017-18च्या अर्थसंकल्पात तत्कालीन वित्तीय मंत्री अरुण जेटली यांनी पहिल्यांदा इलेक्ट्रल बॉन्डची कन्सेप्ट आणली होती। त्यांचं म्हणणं होतं की आपल्या देशात पॉलिटिकल पार्ट्यांना कुठून पैसे येत आहेत, कसे पैसे येत आहेत यावर कोणाचंही नियंत्रण नाही आहे। त्यामुळे फंडिंगचा संपूर्ण पैसा प्रॉपर बँकिंग चॅनलमधून यावा यासाठी हे इलेक्ट्रल बॉन्ड आणण्यात आले होते। सध्याची परिस्थिती पाहता अरुण जेटलींचं इंटेन्शन आणि आत्ता घडत असणाऱ्या गोष्टीमध्ये किती कॉन्ट्रास्ट निर्माण झालाय हे लक्षात येतं। पण अरुण जेटली हा कायदा बनवताना कुठे चुकले हे या इलेक्ट्रल बॉन्डची वर्किंग सिस्टीम पाहिल्यावर लक्षात येतं। समजा तुम्हाला एखाद्या पार्टीला फंड द्यायचा असेल तर तुम्हाला SBIच्या स्पेसिफिक ब्रांचमधून 1,000, 10,000, 1 लाख, 10 लाख आणि 1 करोड यापैकी एखादं इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी करावे लागेल। खरेदी करतावेळी बँक तुमच्याकडून काही KYC साठी डॉक्युमेंट सुद्धा घेत असतं। त्याची पूर्तता केल्यानंतर तो बॉन्ड तुम्हाला बाय हँड म्हणजे फिजिकल स्वरूपात दिला जातो। तो बॉन्ड घेऊन तुम्ही तुमच्या आवडत्या पॉलिटिकल पार्टीला दिला आणि त्या पार्टीने तो बॉन्ड इश्यू झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत रिडीम केला म्हणजे बँकेत जमा केला तर ते सगळे पैसे त्या राजकीय पार्टीच्या अकाउंटमध्ये जमा होतात। आणि जर 15 दिवसाच्या आत बॉन्ड बँकेत जमा केला नाही तर ते सगळे पैसे PM केअर फंडमध्ये ट्रान्सफर केले जातात। इथपर्यंतची सगळी प्रोसेस वरून एकदम ट्रान्सपरंट वाटते। पण खरा विषय बॉन्ड पर्चेसिंग पासून सुरू होतो। बँकेला बॉन्ड कोण खरेदी करते हे तर माहिती आहे, पण तो कोणाच्या दबावाखाली येऊन बॉन्ड खरेदी करतोय का त्याला काही मिळणार आहे म्हणून तो बॉन्ड खरेदी करतोय हे ना बँकेला माहीत होतंय ना जनतेला। आणि याच प्रक्रियेतून गेल्या 6 वर्षात वेगवेगळ्या कंपन्यांनी जवळपास 22,000 बॉन्ड खरेदी करून 16,492 करोड रुपयांचे देशातील पॉलिटिकल पार्ट्यांना दान केलेत। आणि यात 8,252 करोड रुपयांचा सर्वात मोठा शेअर BJPचा आहे। आता या कंपन्यांनी पैसे का दिले हे पाहण्याआधी आपण इलेक्ट्रल बॉन्डच्या आधी जुनी सिस्टीम कशी होती ते पाहू। 2017च्या आधी तुम्हाला एखाद्या पार्टीला पैसे द्यायचे असतील तर त्या पार्टी ऑफिसमध्ये किंवा त्या पार्टीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन 20,000 रुपयापर्यंत डोनेशन देता यायचे। पार्टीला डोनेशन मिळाल्यावर त्या सर्व देणगीदारांची माहिती दरवर्षी इलेक्शन कमिशन समोर सादर करावी लागायची। म्हणून मग सरकारने विचार केला असेल की 20-20 हजारांनी किती वेळ खेळायचं, कुछ तो बडा करते, आणि अशा पद्धतीने इलेक्ट्रल बॉन्ड आले। इलेक्ट्रल बॉन्ड आल्यापासून सगळ्या पार्ट्या एकदम ओकेमध्ये काम करत होत्या। गेली 7 वर्ष सगळ्यांना पैसे मिळत होते आणि ते पैसे कुठून आले, कसे आले कोणालाही काही सांगायची गरज नव्हती, म्हणून सगळं सुरळीत चाललं होतं। पण असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म ADR या संस्थेने सुप्रीम कोर्टात इलेक्ट्रल बॉन्ड विरुद्ध याचिका दाखल केली आणि त्यानंतर काय घडलं हे तर तुम्हाला माहितीच झालं असेल की कशा प्रकारे SBIने वेळ मागितली, कोर्टाने ती नाकारल्यावर अपूर्ण का होईना पण 1 दिवसात माहिती दिली आणि ती माहिती समोर आल्यावर कोणाला किती पैसे आले हे सगळ्या देशाला कळलं। तरी SBI कडून अजून युनिक नंबर येणं बाकी आहे। तो आल्यानंतर तर कोणत्या कंपनीने कोणत्या पार्टीला पैसे दिले हे सगळं सत्य समोर येईलच। पण आत्ता उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर आपण एक अंदाज लावू शकतो। सगळ्यात जास्त म्हणजे 1368 कोटींचं इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी करणाऱ्या फ्युचर गेमिंग कंपनीमध्ये 2 एप्रिल 2022 मध्ये EDची रेड पडली होती आणि त्याच्या फक्त 5 दिवसांनी म्हणजे 7 एप्रिलला या कंपनीने 100 करोड रुपयांचे इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी केले। या फ्युचर गेमिंग कंपनीचा मालक हा भारतातील लॉटरी किंग म्हणून ओळखला जातो। त्याचे नाव आहे सॅन्टियागो मार्टिन। हा माणूस अनेक वेळा जेलमध्ये सुद्धा गेलेला आहे। त्याच्या नावावर अनेक केसेस असून इलिगल सट्टा बाजार भरवल्याचे अनेक आरोप सुद्धा त्याच्यावर आहेत। त्यानंतर मेघा इंजिनिअरिंग म्हणून एक प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन कंपनी आहे जिने एप्रिल 2023 मध्ये 140 करोड रुपयाचे बॉन्ड खरेदी केले आणि त्याच्याच फक्त 1 महिन्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील BJP सरकारने 14,400 करोड रुपयांचे ठाणे बोरवली ट्विन बोगद्याचं काम त्या कंपनीला दिलं। या कंपनीवर सुद्धा अनेक स्कॅम केल्याचे आरोप आहेत। त्यात खलेश्वरम लिफ्ट इरिगेशन स्कीममध्ये जवळपास 2,000 करोड रुपये खाल्ल्याचा आरोप या कंपनीवर आहे आणि या कंपनीच्या ऑफिसवर अनेकदा EDच्या रेड सुद्धा पडल्या।
तरी या कंपनीने आत्तापर्यंत 966 कोटी रुपयांचे बॉन्ड खरेदी केलेत। इलेक्शन कमिशनने पब्लिश केलेल्या माहितीमध्ये टॉप 3 नंबरची डोनर कंपनी क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे आणि या कंपनीचे लिंक रिलायन्स ग्रुपशी असल्याचंही बोललं जात आहे, कारण या कंपनीच्या डायरेक्टरमध्ये तापस मित्रा नावाचा एक माणूस आहे आणि या कंपनीसोबत त्याच्या अजून 26 कंपन्यांचा सुद्धा तो डायरेक्टर आहे आणि त्याने त्याच्या लिंक्डइन प्रोफाईलमध्ये रिलायन्सचा हेड ऑफ अकाउंट म्हणून टाकलेलं सुद्धा आहे। या कंपनीने आत्तापर्यंत 410 करोड रुपयांचे बॉन्ड खरेदी केलेत आणि यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कंपनीचा 2019 ते 23चा नेट प्रॉफिट 109 कोटी रुपयाचा आहे। बघा, म्हणजे कमावले 109 कोटी आणि दान केले 410 कोटी। वा, काय दानशूर माणूस आहे हा। यासारख्या स्टोरेंट कंपनीने सुद्धा 10 जानेवारीला बॉन्ड खरेदी केले आणि तिला 306 मेगावॅटचा प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रातील BJP सरकारने 7 मार्च 2024ला दिला। असे कित्येक उदाहरणं आहेत ज्यात युनिक कोड जरी नसला तरी सरळ सरळ लिंक लक्षात येते। हे सगळं पाहिल्यावर आपल्या देशात राष्ट्रीय पातळीवर हप्ता वसुलीचं काम सुरू असल्याचं कळतं आणि फक्त BJPच नाही तर तृणमूल काँग्रेस या पार्ट्या पण ज्या राज्यात त्यांची सत्ता आहे तिकडे हे काम नक्कीच करत असतील। आपल्या देशाचे सुप्रीम लीडर नेहमी म्हणत असतात, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, पण सध्याचं चित्र पाहिलं तर खिलाऊंगा भी और खाऊंगा भी असंच दिसतंय। देशात इलेक्ट्रॉल बॉन्डसारखी खूप सारे लोकशाहीचा गळा दाबणारे काम सुरू आहे, पण ते तुमच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून वाटेल ते प्रयत्न चालू आहेत। ज्या TV मीडियाला विकत घेणं, नवनवीन ब्रॉडकास्टिंग कायदे आणून फ्री स्पीचच्या अधिकारावर घाला घालणं असे सरकारचे प्रयत्न चालूच आहेत आणि हे असंच चालू राहिलं तर देशात लोकशाही शब्दसुद्धा म्हणता यायचा नाही। नुकतेच इलेक्शन कमिशनने लोकसभेच्या जनरल इलेक्शनच्या तारखा जाहीर केल्यात, त्यामुळे येत्या निवडणुका तुम्ही मतदान कोणालाही करा, तो सर्वस्वी तुमचा अधिकार आहे, पण मतदान नक्की करा, विचारपूर्वक करा। आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये।